सकाळची सुरुवात ना चहा पिल्याशिवाय काही होतच नाही. आणि या चहाचं ना एवढं प्रमाण वाढलं आहे ना की आज पिणार उद्या नाही पिणार असं म्हणता म्हणता रोजच सकाळ संध्याकाळ माझा चहा होतोय. मला वाटतं या चहामुळेच माझी तब्येत ना एवढी कमी होते काय. पण या चहा काय सुटणाच झाल्या. पण जाऊ द्या, मस्त इकडे चहा वगैरे पिऊन घेतला. आणि किचन कट्ट्याला बराचसा राडा भांड्यांचा पडला होता, तो पण पटकन आवरून घेतला. किचन कट्टा पण म्हणलं लागले पुसून घेऊया, म्हणजे भांडी जर घासून आणलीत ना की आपल्या ह्याच्यावरती ठेवायला बरं वाटतं. पटकन किचन कट्टा पुसून घेतला. शिवांशला पण आंघोळ घातली. आणि आज जरा म्हटलं शिवांची केस विंचरावी, तर जरा असं म्हणत काहीतरी वेगळं झालं. म्हटलं चला जरा शिवांची जरा वेगळी अशी हेअरस्टाईल पाडून बघूया मुलींसारखी. त्याची केस पण जरा बऱ्यापैकी वाढली होती. मी अशी 2 साईडला ना क्लिप लावून तिची अशी हेअरस्टाईल पाडली होती. एवढं मस्त चिकनं चिकनं माझं पिल्लू तर वाटत होतं ना. आणि 2-3 वेळा शिवांची अशी मी ड्रेस मुलींचा घालून ना त्याला मी रेडी असा केला होता. एवढा छान वाटत होता ना. दुपारी घरी जेवायला आले होते, येताना ते दही आणलं होतं. आता मला ना दही अगोदर अजिबात आवडत नव्हतं, पण आता आजकाल ना खायला लागल्या. आता असं नाही खात, त्याच्यामध्ये साखर टाकूनच मी खाते. आणि दह्यासाठी एवढे पोरगा हावरा आहे ना. आणि शिवाय म्हणजे अशा काही गोष्टीसाठी हावरा आहे, त्यामुळे मला त्याला काही बोलू पण वाटत ना. दही ताक त्याला जास्तच आवडतं आणि हे तर चांगलंच आहे म्हणा. शेवटी राहिलेला कागद होता ना, तो पण त्यानं पूर्ण असा ना पिळून एकदम घेतला. आणि दही खाऊन ना साहेब इकडं मस्त अशी ना त्याने छान अशी एक झोप काढल्या. आता म्हटला झोपलाय तर ना आपण पण जेवण घेऊया. आता दही खाल्यामुळे जास्त काही भूक नव्हतीच मला, त्यामुळे फक्त ना आज मी भातच खाल्ला होता. आणि संध्याकाळी ना जरा बाहेर आलो होतो. बाहेर यायचा मूड नव्हताच, तरी पण यावंच लागलं होतं. कारण सकाळी ना कालून करताना बघितलं तर ना भरणी अजिबात चटणी नव्हती. चिनी मातीच्या भरणी बघितली, त्यात पण संपली होती. आता काय पर्याय नव्हता, मला विकतच नाही लागणार होती. दुकानामध्ये आले तर बघितला घरगुती काळा मसाला होता. चला म्हटलं हाच घेऊया. काही पण म्हणा, पण बाहेरच्या आणि घरच्या मसाल्यांना वेगळीच काहीतरी चव असते. मी थोडासा चिमटभर ना हात जिभेवरती ठेवून बघितला. एवढा असं माझी जिभेला आग झाली होती ना. काय माहिती ह्याच्यामध्ये नुसतंच नाही मिरे टाकली होती काय माहिती. इतका असा बेकार तिखट लागत होतं, पण आता काय पर्याय नव्हता, घ्यावी तर लागणारच होती. तिथून एम-मार्टमध्ये डायरेक्टच आलो होता. अचानकच आलो होतो, काय प्लॅनिंग नव्हती यायचं इथं. ह्यांनी फोन केला की मी काही जेवायला नाही, त्यामुळं तुम्ही दोघांचं जेवण करा. आता असं म्हटलं ना मग काय, आमचं पण असंच असतं, काहीतरी थोडंसंच करायचं आणि खाऊन रिकामं व्हायचं. मग येताना एम-मार्टमधून ना पास्ताच आणला होता, तो शिजत घातला. आणि म्हटलं टॅमॅटोना जरा बारीक कट करून अशी ग्रेव्ही करून घेऊया. आता डायरेक्ट असं कट करून मला आवडत नाही अजिबात, त्यामुळे मी असं ग्रेव्ही करून ह्याची घेते. पास्ता शिजत होता तोवर म्हटलं देवाला दिवा तर लावून घ्या. आणि मला ना सकाळ संध्याकाळ ना वाती याच्यामध्ये टाकावे लागतात, काय माहिती आहे तेलामुळे वात जळते काय. हे ना तिळाचं तेल आहे, त्याच्यामुळे असं होतंय काय माहिती, फॅनमुळे असं होतंय. पण पूर्ण वात जळून जाते आणि मग दिवा तर ना पूर्ण सगळा काळाच पडून गेलाय. पास्ता पण छान शिजला होता. चला म्हटलेला मस्त असं ना परतून घेऊया आणि आपला छान असं ना पास्ता पण तयार झालाय खाण्यासाठी.